विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूबच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या 11वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. 11वीच्या राज्यशास्त्राचा अभ्यास करीत असताना आपण आतापर्यंत 3 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहत आहोत. 4थ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहत असताना पुन्हा एक तुम्हाला आठवण करून देण्याची गोष्ट म्हणजेच यावर्षी कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शासनाने आपल्या 11वीचा अभ्यासक्रम 30% कमी केलेला आहे. आणि हा 30% अभ्यासक्रम कमी करत असताना आपल्या 11वीच्या पुस्तकातील 3 प्रकरण अभ्यासक्रमातून कमी केलेली आहेत. परंतु ही 3 प्रकरणं जरी कमी केलेली असली तरी ही 3 प्रकरणं आपल्या राज्यशास्त्रातल्या मूलभूत संकल्पना मानल्या जातात. आणि या मूलभूत संकल्पनेचा पाया जर पक्का झाला तर आपल्याला पुढचा राज्यशास्त्राचा अभ्यास करणं सोपं जाईल. राज्यशास्त्रामध्ये आवड निर्माण होईल. या दृष्टिकोनातून आपल्याला या 3 प्रकरणांचा धावता आढावा यामध्ये घ्यायचा आहे. हा धावता आढावा घेत असताना आपण पहिल्या प्रकरणातल्या 2 संकल्पना 2 व्हिडिओमध्ये पाहिल्या. राज्य म्हणजे काय, राज्य कसं निर्माण होतं, राज्याचे घटक कोणते, याचा विचार आपण पहिल्या प्रकरणातल्या व्हिडिओमध्ये केला. त्यानंतर राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्र निर्माण होण्यासाठी एकतेची आवश्यकता असते. राष्ट्रवाद म्हणजे काय, स्वयंनिर्णयाचं तत्व कशाला म्हणतात, आणि राष्ट्रवादातून राष्ट्र राज्याची निर्मिती कशी केली जाते याचा विचार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपल्याला आपलं जे दुसरं प्रकरण आहे या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. दुसऱ्याही प्रकरणामध्ये 2 घटक आहेत. त्याच्यापैकी पहिला घटक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तो म्हणजे आपल्या राज्यशास्त्रातली स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याचं स्वरूप कसं असतं, स्वातंत्र्याचे वेगवेगळे प्रकार कोणत्या प्रकारचे असतात, आणि भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना कशा प्रकारची आहे याचा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपल्याला धावत्या स्वरूपामध्ये या दुसऱ्या प्रकरणातला दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग आहे हक्क, ज्याला आपण अधिकार असं म्हणत असतो. हक्क आणि अधिकार या 2 परस्परांशी संबंधित असणाऱ्या समान अशा प्रकारच्या बाबी ज्या आहेत या बाबी आहेत. या हक्काचा विचार आपल्याला या भागामध्ये करायचा आहे. हक्काचा विचार करत असताना राज्यशास्त्राचा विचार जर आपण केला तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही ज्याप्रमाणे मूलभूत संकल्पना मानल्या जातात, तर या स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी निगडित अशा प्रकारची संकल्पना आहे हक्क. व्यक्तीला हक्क जर प्राप्त झाले तर त्या हक्काच्या द्वारे व्यक्तीला स्वातंत्र्य प्राप्त होतं, आणि त्या स्वातंत्र्याच्या द्वारे व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकतो. यामुळे हक्क म्हणजे काय याचा विचार करत असताना राज्य जे आहेत या राज्याची निर्मिती व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं यासाठी झालेली आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजेच सर्व क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्तीचा विकास करणं याला आपण सर्वांगीण विकास म्हणत असतो. आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं हे राज्याचं महत्वाचं ध्येय उद्दिष्ट असतं. आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला म्हणजेच पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास होतो, आणि समाजाचा सर्वांगीण विकास झाला की पर्यायाने राज्याचा सर्वांगीण विकास होत असतो. आणि त्याच्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणं हे राज्याचं सर्वात महत्वाचं
उद्दिष्ट ध्येय मानलं जातं. आणि मग व्यक्तीचा सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर काही मूलभूत गोष्टींची, हक्कांची आवश्यकता असते. यामुळे हक्क म्हणजे काय, तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींना हक्क असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, एखादा संशोधक आहे, त्या संशोधकाला आपला विकास करायचा, तर त्याला संशोधनाचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, संशोधनाचा हक्क असला पाहिजे. एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जर शिक्षण घ्यायचं असेल आणि शिक्षण घेतलं की त्याची सर्वांगीण विकास होतो आणि त्याच्यामुळे शिक्षण घेणं हा त्याचा हक्क मानला जातो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याला हक्क असं म्हटलं जातं किंवा त्याला अधिकार असं म्हटलं जातं. आणि या हक्काचा उपयोग करून व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करत असते. जर व्यक्तीला हक्क प्राप्त झाले नाही तर ती व्यक्ती आपला विकास करू शकत नाही. हक्क मिळाले नाही तर त्या व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. आणि व्यक्तीचा विकास झाला नाही, पर्यायाने समाजाचा विकास होणार नाही, पर्यायाने राज्याचा विकास होणार नाही. म्हणून राज्याचा, समाजाचा विकास करायचा असेल तर व्यक्तीला हक्काची आवश्यकता असते आणि हक्क प्रदान करणं आवश्यक असतं. म्हणून हक्काची म्हणजे काय हे पाहत असताना साधी सोपी हक्काची व्याख्या आपण जर पाहिली तर असं म्हटलं जातं की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींना हक्क असं म्हटलं जातं. आणि यानंतर दुसरी एक संकल्पना मूलभूत हक्क ही संकल्पना येत असते. ती संकल्पना आपल्याला पुढच्या भागामध्ये पुन्हा पाहिजे, परंतु या ठिकाणी आल्यामुळे त्याचाही मूलभूत हक्क म्हणजे काय, तर व्यक्तीच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याला हक्क असे म्हणतात. परंतु ही हक्काची यादी मोठी असते, राज्य इतके हक्क देऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याकडून जे हक्क दिलेले असतात त्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. जसं आपण विचार केला तर भारताची संविधान आहे, या संविधानामध्ये स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क असे एकंदर 6 हक्क दिलेले आहेत. ते हक्क भारताच्या संविधानामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या हक्कांना भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क असं आपण म्हणत असतो. म्हणून हक्क आणि मूलभूत हक्क यामधला फरक पाहत असताना आपल्या लक्षात येईल की व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्याला आपण हक्क म्हणतो. या हक्कापैकी ज्या हक्कांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये केलेला असतो ते जे हक्क असतात त्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. याबाबत हेरॉल्ड लास्की यांनी हक्काची साधी, सोपी आणि सुंदर व्याख्या केलेली आहे. हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की जिच्याशिवाय व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकत नाही. प्राध्यापक लास्कींनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तीला आपलं जीवन उत्तम प्रकारे जगायचं असेल, व्यक्तीला आपल्या जीवनात प्रगती करायची असेल तर ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींना हक्क असं म्हटलं जातं. अशी व्याख्या प्राध्यापक लास्की यांनी हक्काची केलेली आहे. आपल्या पुस्तकामध्ये ती व्याख्या दिलेली आहे. यानंतर हक्क म्हणजे काय पाहिल्यानंतर आपल्याला हक्काचं वर्गीकरण पाहावं लागेल. हक्काचं वर्गीकरण वेगवेगळ्या भागामध्ये केलेलं आहे, परंतु आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये जेवढं वर्गीकरण आहे तेवढंच वर्गीकरण आपण पाहू. हक्काचा विचार करत असताना हक्काचा पहिल्या वर्गीकरणामध्ये किंवा पहिला प्रकार सांगितला तो नैसर्गिक हक्क. ज्याप्रमाणे आपण स्वातंत्र्य पाहताना पाहिलं होतं, नैसर्गिक स्वातंत्र्य, निसर्गताच व्यक्तीला जे स्वातंत्र्य प्राप्त होतं त्याला आपण म्हणतो नैसर्गिक स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे निसर्गताच व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतात त्या हक्कांना नैसर्गिक हक्क असं म्हटलं जातं. मग याचं उदाहरण पाहताना आपल्या लक्षात येईल की मनुष्य जन्माला आला की त्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे, हा निसर्गानेच प्रदान केलेला आहे आणि त्याच्यामुळे जिवंत राहण्याचा हक्क हा नैसर्गिक हक्क मानला जातो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क, भाषण स्वातंत्र्य असेल, लिखाण स्वातंत्र्य असेल, रस्त्यांनी हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य असेल, हे व्यक्तीचे नैसर्गिक हक्क मानले जातात. निसर्गताच व्यक्तीला ते प्राप्त झालेले जे आहेत हे झालेले असतात आणि त्याच्यामुळे नैसर्गिक हक्क
म्हणजे काय तर निसर्गताच व्यक्तीला जे हक्क प्राप्त झाले असतात त्या हक्कांना आपण नैसर्गिक हक्क असं म्हणत असतो. आणि नैसर्गिक हक्काचं उदाहरण पाहत असताना अनेक नैसर्गिक हक्क आहेत, परंतु त्यापैकी उदाहरण पाहत असताना जिवंत राहण्याचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, भाषण स्वातंत्र्याचा हक्क असेल, लिखाण स्वातंत्र्याचा हक्क असेल, हे व्यक्तीचे नैसर्गिक हक्क मानले जातात. त्यानंतर हक्काचा दुसरा प्रकार आपल्या पुस्तकामध्ये जो दिलेला आहे तो प्रकार आहे नैतिक हक्क. लक्षात घ्या, नैतिक हक्क. नैतिक हक्क म्हणजे काय तर नैतिक हक्काचा विचार जर आपण केला तर हे नैतिक हक्क समाजाच्या सत्सद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात. नैतिक नियमांचा विचार जर आपण केला तर नैतिक नियम समाजापरत्वे वेगवेगळे असतात. प्रत्येक समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या मानल्या जातात, काही गोष्टी वाईट मानल्या जातात. याला आपण नैतिक मूल्य म्हणतो, की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींचं पालन करणं आणि वाईट गोष्टी ज्या आहेत या वाईट गोष्टींचा त्याग करणं याला आपण नैतिक नियम असं म्हणत असतो. किंवा धर्मग्रंथाचा विचार जर आपण केला तर धर्मग्रंथामध्ये पाप पुण्याच्या कल्पना दिलेल्या आहेत, की ज्या पुण्याच्या बाबी आहेत त्या पुण्याच्या बाबी आपण नैतिक मानतो आणि पापाच्या बाबी ज्या आहेत या पापाच्या बाबी अनैतिक मानत असतो. आणि या बाबी पाप पुण्याच्या बाबी प्रत्येक व्यक्तीच्या सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून असतात. परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये बदल जो आहे हा बदल सुद्धा होत असतो. त्याच्यामुळे नैतिक हक्क हे व्यक्तीच्या किंवा समाजाच्या सत्सद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात आणि त्याच्यामुळे हे नैतिक हक्क समाजापरत्वे वेगवेगळे असतात. नैसर्गिक हक्क सगळ्या ठिकाणी सारखे असतात. संपूर्ण जगभर विचार जर आपण केला तर संपूर्ण जगभर नैसर्गिक हक्क सारखे राहतात, परंतु नैतिक हक्काचा विचार जर आपण केला तर नैतिक हक्क समाजापरत्वे प्रांतापरत्वे वेगवेगळे असतात, कारण ते व्यक्तीच्या सत्सद विवेक बुद्धीवर आधारलेले असतात. आपल्या पुस्तकामध्ये नैतिक हक्काचं साधं सोपं उदाहरण दिलेलं आहे, की आपण शिक्षकांना भारतीय समाजाचा किंवा कोणत्याही समाजाचा विचार केला तर त्या समाजामध्ये शिक्षकांना एक मानाचं आदराचं स्थान असतं आणि त्याच्यातून शिक्षकांना काही हक्क प्रदान केले असतात. मग शिक्षकांना आदर देणे हा जो हक्क आहे हा हक्क नैतिक हक्कामध्ये समाविष्ट केला जातो. किंवा आपण आजच्या परिस्थितीचा विचार जर केला तर आज कोरोनाच्या विरोधामध्ये लढणारे जे कोरोना योद्धे आहेत, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, यांना आपण कोरोना योद्धे असे म्हणतो. आणि यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचे जे रुग्ण असतील त्या रुग्णांची सेवा केलेली आहे आणि त्या कोरोना योद्ध्यांना मान देणं, सन्मान देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आपण मानतो. आणि त्याच्यामुळे हा हक्क जर आपण पाहिला तर हा हक्क नैतिक हक्कामध्ये समाविष्ट केला जातो. आणि त्याच्यामुळे नैतिक हक्क हा हक्काचा दुसरा प्रकार किंवा दुसरं वर्गीकरण मानलं जातं. त्यानंतर हक्काचं तिसरं वर्गीकरण आहे, त्याला म्हटलं जातं संविधानिक हक्क. आपण ज्याला मूलभूत हक्क म्हटलेलं आहे त्या मूलभूत हक्कालाच संविधानिक हक्क असं सुद्धा नाव दिलं जातं, की ज्या हक्कांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये केलेला असतो किंवा जे हक्क राज्याकडून व्यक्तीला दिलेले असतात त्या हक्कांना वैधानिक हक्क असं म्हणत असतात. आपण साधं सोपं उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की व्यक्ती असते आणि या व्यक्तीला अनेक मागण्या असतात, त्याला अनेक हक्क आवश्यक असतात, परंतु ते हक्क राज्य आपल्या मर्यादेमुळे देऊ शकत नाही. आणि मग कालांतराने त्याच्या मर्यादा पूर्ण झाल्या की तो हक्क ती त्याला देते आणि मग त्या हक्काचा समावेश वैधानिक हक्कामध्ये केला जातो. उदाहरणार्थ आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारतामध्ये शिक्षणाचा हक्क सुरुवातीला वैधानिक हक्क नव्हता. प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळालं पाहिजे हा व्यक्तीचा हक्क आहे, परंतु स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये शाळा नव्हत्या, त्या शाळेमध्ये शिकणारे शिक्षक नव्हते आणि त्याच्यामुळे राज्य शिक्षणाचा मूलभूत अधिकार देऊ शकत नव्हते. राज्याने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रगती केली आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रगती करून आवश्यक शाळा निर्माण केल्या, त्या शाळेमध्ये शिक्षक निर्माण केले आणि त्याच्यानंतर घटना दुरुस्ती केली आणि घटना दुरुस्ती करून शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क किंवा वैधानिक हक्क म्हणून दिलेला आहे. आज आपल्याला भारतीय नागरिकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क प्राप्त झालेला
आहे. म्हणजेच हक्काचा विचार करत असताना हक्काची यादी मोठी असते. त्याच्यामुळे ते सगळे हक्क राज्य देऊ शकत नाही. जे हक्क राज्यांनी आपल्याला दिलेले असतात, राज्यांनी आधुनिक काळामध्ये राज्य जे असतं या राज्य चालवण्यासाठी राज्यघटना किंवा संविधान निर्माण केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ज्या हक्कांचा उल्लेख संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये केलेला असतो असे जे हक्क असतात त्या हक्कांना वैधानिक हक्क किंवा मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. आणि या मूलभूत हक्कांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये केलेला असतो. राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणते राहतील, त्या मूलभूत हक्कावर बंधनं कोणती राहतील, त्याचप्रमाणे या मूलभूत हक्कांचं न्यायालयीन संरक्षण कसं केलं जाईल याच्या संरक्षणाची व्यवस्था सुद्धा संविधानाने केलेली असते. आणि त्याच्याद्वारे व्यक्तीच्या विकासासाठी, नागरिकांच्या विकासासाठी हे संविधानिक हक्क प्रदान केलेले असतात. म्हणून जे हक्क संविधानामध्ये नमूद केलेले असतात किंवा जे हक्क राज्यांनी दिलेले असतात अशा हक्कांना आपण वैधानिक हक्क असं म्हणत असतो. आणि राज्याचा जो कायदा असतो या राज्याच्या कायद्याद्वारे या वैधानिक हक्काची अंमलबजावणी केली जाते आणि त्याचा लाभ नागरिकापर्यंत पोचविला जातो आणि नागरिक त्या हक्कांचा उपभोग घेत असतात. या वैधानिक हक्काचा विचार जर केला तर या वैधानिक हक्काचे 2 प्रकार पाडले जातात. एक पहिला आहे नागरी आणि दुसरा आहे राजकीय. नागरी हक्क आणि राजकीय हक्क. मग या वैधानिक हक्कामध्ये नागरी हक्क म्हणजे काय, तर समाजाचा किंवा राज्याचा घटक म्हणून व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होत असतात त्या अधिकारांना नागरी अधिकार असं म्हणतात. नागरी म्हणजे समाज, समाजाचा घटक म्हणून, राज्याचा घटक म्हणून व्यक्तीला जे अधिकार प्राप्त होत असतात त्या अधिकाराला आपण नागरी हक्क असं म्हणत असतो. मग या नागरी हक्काचा विचार जर केला तर समतेचा हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, जीविताचा हक्क असेल, भाषण स्वातंत्र्याचा हक्क असेल, हे सगळे हक्क जे आहेत की हे हक्क समाजामध्ये राहून या हक्कांचा उपभोग व्यक्तीला घ्यावा लागत असतो. समाजाच्या बाहेर या हक्कांचा काहीच उपयोग नसतो. जसं उदाहरण आपण पाहिलं तर एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने म्हटलं की मला भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे आणि तो व्यक्ती जंगलामध्ये एकटाच राहतो आणि जंगलामध्ये त्यांनी मोठमोठ्याने भाषण दिलं. त्याच्या हक्काला काही अर्थ राहील का? जंगलामध्ये मोठमोठ्याने भाषण दिलं, ऐकायला कोणीच नाही, त्या हक्काला काही अर्थ राहील का? नाही. मग त्या हक्काला नागरी हक्क म्हणता येणार नाही. भाषण स्वातंत्र्याचा हक्क जो आहे हा भाषण स्वातंत्र्याचा हक्क समाजामध्ये उपभोग घेता येतो. भाषण देत असताना ते भाषण ऐकणारे लोक जर असतील तर त्या भाषण स्वातंत्र्याचा अर्थ आहे समतेचा हक्क. मी समान आहे, पण समतेचा हक्क केव्हा की जेव्हा समाजामध्ये इतर व्यक्ती आहेत, समाजामध्ये इतर व्यक्तीच नसतील आणि मी समान आहे असं म्हटलं, त्या समतेच्या हक्काला काही अर्थ राहील का? म्हणून समाजाचा घटक म्हणून व्यक्तीला जे हक्क प्राप्त होत असतात त्या हक्कांना नागरी हक्क असं म्हटलं जातं. आणि या नागरी हक्काचा उपभोग घेऊन व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतो आणि हे नागरी हक्क राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात. म्हणून त्या हक्कांना वैधानिक हक्क सुद्धा म्हटलं जातं. म्हणून वैधानिक हक्काचा पहिला प्रकार आपण पाहिला नागरी हक्क. दुसरा प्रकार आहे राजकीय हक्क. आधुनिक कालखंडाचा विचार जर आपण केला तर आधुनिक कालखंडामध्ये जवळपास सर्वच देशांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. आणि यामुळे या प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला असल्यामुळे शासन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा व्यक्तीचा जो हक्क असतो त्या हक्काला राजकीय हक्क असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मतदानाचा हक्क असेल की मतदानाद्वारे लोक राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात, हा मतदानाचा हक्क राजकीय हक्काचं उदाहरण घेतलं जातं. किंवा निवडणूक लढवण्याचा हक्क असेल, कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, प्रांताचा असेल, तर त्या व्यक्तीला त्या देशातले निवडणूक लढून ते राजकीय पद प्राप्त करण्याची संधी उपलब्ध असणं याला आपण राजकीय हक्क असं म्हणत असतो. त्याचप्रमाणे सरकार असेल, त्या सरकारवर टीका करण्याचा हक्क असेल तर त्याही हक्काला आपण राजकीय हक्क असं म्हणत असतो. म्हणजेच मतदानाचा हक्क असेल, निवडणूक लढवण्याचा हक्क जो आहे हक्क असेल, सरकारवर टीका करण्याचा, सरकारचे दोष दाखवण्याचा हक्क असेल, या हक्काला आपण राजकीय हक्क म्हणत असतो. आणि या राजकीय हक्काच्या द्वारे व्यक्ती त्या देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये
त्या देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय अशा प्रकारची सहभागी होत असते आणि सक्रिय अशा प्रकारचा सहभाग नोंदवून आपल्या राजकीय हक्काची जागृती करण्याचं काम या हक्काद्वारे केलं जातं. अशा प्रकारे हक्काचं आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं वर्गीकरण आपण थोडक्यामध्ये या थोडक्यामध्ये पाहिलेले जे हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये हक्काच्या बाबतीमध्ये पुढचा हक्क दिलेला आहे मानवी हक्क. आपण हक्क म्हणजे काय पाहिलं, मूलभूत हक्क म्हणजे काय पाहिलं. आता आपल्याला मानवी हक्क ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते, ज्या हक्कांची आवश्यकता असते त्याला मानवी हक्क असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मानवी हक्काची व्याख्या लक्षात घ्या. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जीवन जगता यावं, मानाने सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टींना मानवी हक्क असं म्हटलं जातं. ज्या ज्या ठिकाणी मानव आहे, मग जगाच्या पाठीवर कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये जर मानव असेल तर त्या मानवाला मानवी हक्क प्राप्त होणं आवश्यक आहे. कारण तो मानव आहे आणि तो मानव असल्यामुळे त्याला सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे, हा त्याचा हक्क आहे. आणि म्हणून या हक्काला मानवी हक्क असे म्हटले जाते. मानवी हक्क कोणते आहेत, काय आहेत याची यादी मोठ्या प्रमाणामध्ये, त्या यादीचा आपल्याला जीविताचा हक्क त्याच्यामध्ये जे की त्याच्यामध्ये असेल तर जीविताचा हक्क मानवी हक्क आहे. त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याला मान मिळाला पाहिजे, हा त्याचा मानवी हक्क आहे. उपजीविकेचा हक्क असेल, अभिस्वातंत्र्याचा हक्क असेल, अशा प्रकारचे मानवी हक्काचे वेगवेगळे वर्गीकरण केले जाते. त्याची यादी आपल्याला या ठिकाणी पाहायची नाही. परंतु मानवी हक्काचा विचार जर आपण केला तर 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. आणि मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करून संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचं जागतिकीकरण केलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये मानवी हक्काची जागृती करून मानवी हक्काची प्रगती आणि प्रचार जो आहे हा प्रचार केलेला आहे. जुन्या सिलेबसमध्येच विचार जर आपण केला तर या मानवी हक्कावर स्वतंत्र अशा प्रकारचं एक प्रकरण होतं. परंतु तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी विचार करायचा नाही. थोडक्यामध्ये मानवी हक्काचा आपल्याला 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये विचार करायचा आहे. तर 10 डिसेंबर 1948 या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यामुळे दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस असतो. हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आपला राज्यशास्त्र विभाग जो असतो, या राज्यशास्त्र विभागाच्या द्वारे जे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात त्या दिवसामध्ये जसं असेल 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून हा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण जगभर 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 10 डिसेंबर 1948 संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि मानवी हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध करून मानवी हक्काचं जागतिकीकरण केलेलं होतं. आज आपण विचार केला तर आज जगामध्ये अनेक देश आहेत की अनेक देशांमध्ये मानवी हक्क दिलेले आहेत. परंतु अनेक देशांमध्ये ज्याप्रमाणे मानवी हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये या मानवी हक्कांचं उल्लंघन सुद्धा होत असते. भारतामध्ये मानवी हक्काचं उल्लंघन होतं, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये मानवी हक्काचं उल्लंघन होत असतं. त्याच्या उल्लंघनाची कारणं कोणती, त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन न होण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, त्या उपाययोजना हा एक स्वतंत्र विषय, त्या विषयाचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा नाही. परंतु मानवी हक्क असतात आणि मानवी हक्काचं उल्लंघन होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना असेल किंवा त्या देशातलं सरकार जे असतं हे सरकार प्रयत्न करीत असतं आणि हे मानवी हक्क पायदळी तुरवले जाणार नाही, मानवी हक्काचं उल्लंघन होणार नाही यासाठी सरकारकडून संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रयत्न केले जातात. आणि माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे मानवी हक्क माणसाला उपलब्ध करून देण्याचं काम सरकारकडून केलं जातं. याला आपण मानवी हक्क असं म्हटलं जातं. त्यानंतर या मानवी हक्काच्या संदर्भामध्ये आपल्या या प्रकरणामध्ये पुढचा जो भाग सांगितलेला आहे तो पुढचा भाग आहे की भारतीय संविधानाने भारताच्या नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार. हा एक स्वतंत्र विषय. एक अधिकाराचा विचार जर आपण केला, समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार,
एक एक अधिकाराचा विचार केला तर अत्यंत विस्तृत अशा प्रकारचे हे अधिकार आहेत. 12वीच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये याच्यावर एक स्वतंत्र प्रकरण होतं. मूलभूत हक्क, भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार म्हणून एक स्वतंत्र प्रकरण होतं. परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त याची नावं आणि थोडक्यामध्ये ओळख पाहिजे. भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. याच्यामध्ये समतेचा मूलभूत अधिकार असेल, कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहे, अस्पृश्यता पाळणं, फौजदारी गुन्हा मानण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे समतेचा मूलभूत अधिकार भारताच्या नागरिकांना प्रदान केलेला आहे. दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक व्यक्तीला भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला रस्त्याने कुठेही हिंडण्या फिरण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला कुठेही तात्पुरतं अथवा कायम स्वरूपामध्ये वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य दिलेले आहेत. हे मुद्दे विस्तृत प्रमाणामध्ये आपल्याला अभ्यासायचे नाही. फक्त एवढं की भारताच्या राज्यघटनेने दुसरा मूलभूत अधिकार दिले आहेत आणि तो दुसरा मूलभूत अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार. तिसरा अधिकार आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. या शोषणाविरुद्धचा अधिकार देऊन गुलामगिरीची प्रथा भारतामध्ये रद्द करण्यात आली आहे, बाल कामगाराची प्रथा भारतामध्ये रद्द करण्यात आली आहे आणि कोणत्याही व्यक्तीचं शोषण केलं जाणार नाही. शोषणमुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी शोषणाविरुद्धचा हक्क भारताच्या नागरिकांना तिसरा हक्क म्हणून देण्यात आलेला आहे. चौथा हक्क आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. भारतामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, परंतु धर्मनिरपेक्षता असली तरी प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आचरण करण्यासाठी धार्मिक स्वातंत्र्याचा चौथा मूलभूत हक्क देण्यात आलेला. त्यानंतर पाचवा हक्क आहे भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, संस्कृतीचे, भाषेचे लोक राहतात. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा, लिपी, संस्कृती याची जोपासना करण्याचा मूलभूत हक्क प्रदान केलेला आहे. त्यानंतर 6वा मूलभूत अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. की हे जे वर्ष 5 मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारावर जर काही अतिक्रमण झालं असेल, काही मर्यादा आल्या असतील तर त्या मर्यादा दूर करून त्यांचं संरक्षण करण्यासाठी घटनात्मक उपाययोजनेचा 6वा मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात जो हा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांना 6 मूलभूत अधिकार दिलेले जे हे दिलेले. त्यामध्ये 2002 साली 86वी घटना दुरुस्ती केली आणि या 86वी घटना दुरुस्ती करून एक मूलभूत अधिकार वाढवण्यात आला. म्हणजे नवीन मूलभूत अधिकार वाढवण्यात आला नाही, स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये घटना दुरुस्ती केली आणि शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये प्रदान केला. मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षणाचा मूलभूत अधिकार आज भारताच्या नागरिकांना प्राप्त झालेला आहे. हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान केलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला 7 मूलभूत अधिकार होते. हा अधिकार होता संपत्तीचा मूलभूत अधिकार. परंतु संपत्तीच्या मूलभूत अधिकारामुळे समतेच्या अधिकारामध्ये अडथळा येत होता आणि त्याच्यामुळे 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली आणि 1978 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आलेला आहे आणि आज भारताच्या नागरिकांना 6 मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि या मूलभूत अधिकाराचा वापर करून व्यक्ती, भारतातले नागरिक आपल्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे प्रयत्न करीत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये या मूलभूत हक्काच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे खटले दिलेले ते खटले न्यायालय आणि संसद यांच्यामध्ये काही बाबतीमध्ये मतभेद निर्माण झाले होते आणि त्यातून अनेक खटले न्यायालयामध्ये गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय देऊन मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्याचं कार्य केलेलं आहे. त्याच्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकतो, परंतु ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये थोडक्यात असल्यामुळे आपण फक्त त्या वेगवेगळे खटले त्याच्यामध्ये दिलेत आणि त्या खटल्याच्याद्वारे मूलभूत हक्काच्या संदर्भामध्ये न्यायालयाने निर्णय देऊन मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण हे जे दुसरं प्रकरण आहे, या दुसऱ्या प्रकरणातला दुसरा भाग आपण पाहिला हक्क. बाकीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.